हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणजेच फ्लुइड मेकॅनिक्सचा आपण स्टडी करत आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं फ्लुइड मेकॅनिक्सला आपण दोन पार्ट मध्ये किंवा दोन ब्रांचेस मध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे, हे मी ऑलरेडी तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं. सो फ्लुइड मेकॅनिक्सच्या दोन ब्रांचेस कोणत्या आहेत? त्यामध्ये फर्स्ट आहे फ्लुइड स्टॅटिक्स. काय आहे? फ्लुइड स्टॅटिक्स. आणि सेकंड वन दॅट इज द फ्लुइड डायनॅमिक्स. ओके, फ्लुइड स्टॅटिक्स आणि फ्लुइड डायनॅमिक्स. सो फ्लुइड स्टॅटिक्स म्हणजे काय? फ्लुइड रेस्टला असताना त्याच्याशी रिलेटेड असणारे पॅरामीटर, डिफरंट प्रॉपर्टीजचा स्टडी करणं म्हणजे फ्लुइड स्टॅटिक्स. आणि फ्लुइड डायनॅमिक्स म्हणजे काय? फ्लुइड कसा असणार आहे? फ्लुइड इज इन मोशन. ओके, सो आपण आतापर्यंत या फ्लुइड मेकॅनिक्सचा म्हणजेच मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचा जेवढा पार्ट कम्प्लीट केलेला आहे त्यामध्ये आपण फ्लुइड स्टॅटिक्स स्टडी केलं होतं. म्हणजे ज्या प्रॉपर्टीज आपण फ्लुइडशी रिलेटेड स्टडी केल्या होत्या त्यामध्ये फ्लुइड कसं होतं? फ्लुइड वॉज ॲट अ रेस्ट. आता आपल्याला स्टडी करायचा फ्लुइड डायनॅमिक्सचा, म्हणजे फ्लुइड कसा असणार आहे? मोशन मध्ये असणार आहे. मी फर्स्ट लेक्चर मध्ये या चॅप्टरच्या सुरुवातीच्या म्हणजे फर्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की फ्लुइड डायनॅमिक्सचा आपल्याला स्टडी करताना आपल्याला आयडियल फ्लुइड कन्सिडर करावं लागणार आहे. काय कन्सिडर करावं लागेल? आयडियल फ्लुइड. कारण रिअल फ्लुइडचं जे बिहेवियर असतं ते कॉम्प्लिकेटेड असतं. त्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण काय करतो? काही अझम्पशन्स करतो. मग अझम्पशन केल्यानंतर जे फ्लुइड आपल्याकडे आहे त्याला आपण काय म्हणतो? आयडियल फ्लुइड म्हणतो. मग काय आहेत आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज? त्या आपण डिस्कस केल्या होत्या. सो आयडियल फ्लुइड कसं असतं? इनकॉम्प्रेसिबल. आयडियल फ्लुइड कसं असतं? इनकॉम्प्रेसिबल, म्हणजे त्याला कॉम्प्रेस केल्या जाऊ शकत नाही. त्यानंतर ते कसं असतं? नॉन विस्कस. नॉन विस्कस म्हणजे विस्कॉसिटी झिरो असते. ओके, त्यानंतर ओमेगा झिरो. ओमेगा झिरो म्हणजे फ्लुइडचा जो फ्लो असणार आहे तो इररोटेशनल असतो. ठीक आहे, हे काही अझम्पशन्स आहेत म्हणजेच आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आहेत. ओके, सो आपण फ्लुइड स्टॅटिक्स कम्प्लीट केलं होतं. आज आपण फ्लुइड डायनॅमिक्सला स्टार्ट केलंय. फ्लुइड डायनॅमिक्सचा स्टडी करताना आपल्याला आयडियल फ्लुइड कन्सिडर करायचं आहे, तेव्हा आपल्याला या प्रॉपर्टीज कन्सिडर कराव्या लागतील. फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल, इट इज नॉन विस्कस, फ्लो ऑफ फ्लुइड इज इररोटेशनल. म्हणजे फ्लुइडचा फ्लो होत असताना फ्लुइडचे जे पार्टिकल्स आहेत ते स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होणार नाहीयेत, म्हणजे त्यांचा ओमेगा झिरो असेल. सो दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. ठीक आहे, सो नाउ व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्लुइड डायनॅमिक्स? मग फ्लुइड डायनॅमिक्सचा मिनिंग काय होतो? सो फ्लुइड डायनॅमिक्स इज द ब्रांच ऑफ और द सब ब्रांच ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स इन विच वी स्टडी द फ्लुइड इन मोशन. याच्यामध्ये आपण कशाचा स्टडी करतो? फ्लुइड इन मोशन. मोशन मध्ये असलेल्या फ्लुइडशी रिलेटेड प्रॉपर्टीज, पॅरामीटर्स जे काही असणार आहेत त्याच्याबद्दलचा स्टडी आपल्याला फ्लुइड डायनॅमिक्स मध्ये करायचा असतो. सो त्यामध्ये पहिल्यांदा डिस्कस करूयात ते म्हणजे टाइप्स ऑफ फ्लुइड फ्लो. काय स्टडी करायचंय? टाइप्स ऑफ फ्लुइड फ्लो. ओके, सो पहा, फर्स्ट टाइप ऑफ फ्लुइड फ्लोचा दॅट इज द स्टेडी फ्लो. ओके, कसा असणार आहे? स्टेडी फ्लो. नाउ व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टेडी फ्लो? पहा, लक्षात आहे. समजा एक आर्बिट्ररी एक पाईप आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचा डायमीटर कशाही प्रकारे चेंज होऊ शकतो, कॉन्स्टंट डायमीटर नाहीये. अशा प्रकारचा आपण काय घेतलेला आहे? एक पाईप त्या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. ओके, आणि या पाईप मधून फ्लुइडचा फ्लो होत आहे. अशा प्रकारे इथून एंटर करेल फ्लुइड, इथून एंटर करेल, इथून एक्झिट करेल. म्हणजे अशामधून फ्लुइडचा काय होत आहे? फ्लो होत आहे. आता या पाईप मध्ये एक मी पॉइंट कन्सिडर करतो. ठीक आहे, पाईप मध्ये मी एक पॉइंट कन्सिडर केला, पॉइंट ए. स्टेडी फ्लो कशाला म्हणायचं? पहा, जेव्हा या पाईप मधून फ्लुइडचा फ्लो होत असताना जेवढे पार्टिकल्स, त्या फ्लुइडचे जेवढे पार्टिकल्स त्या ए मधून पास होणार आहेत, ए पॉइंट मधून जेवढे पार्टिकल्स त्या फ्लुइडचे काय होणार आहेत? पास होणार आहेत, त्या सगळ्यांची व्हेलॉसिटी सेम असेल. व्हेलॉसिटी कशी असेल? सेम असेल. ओके, लक्षात घ्या. समजा या ए मधून जे फ्लुइड पार्टिकल पास होत आहेत त्यांची व्हेलॉसिटी आहे VA. इथे एक दुसरा पॉइंट मी घेतला, बी पॉइंट. त्या पॉइंटला जेव्हा फ्लुइड पार्टिकल जातील तेव्हा समजा त्यांची व्हेलॉसिटी आहे VB. ओके, सो स्टेडी फ्लो कशाला म्हणायचं? ऍट गिवन पॉइंट, ऍट अ गिवन पॉइंट इन द फ्लुइड. फ्लुइड मध्ये एखादा कोणताही पॉइंट घ्या, ए घ्या, बी घ्या, कोणताही घ्या.
So at a given point in the fluid, velocity of the particles remain constant with respect to time. म्हणजे टाइम सोबत व्हेलॉसिटी मध्ये चेंज होणार नाही. म्हणजे बा ए पॉइंटला व्हेलॉसिटीज वेगळ्या असतील, सॉरी ए पॉइंटला पार्टिकलची व्हेलॉसिटी वेगळी असेल, बी पॉइंटला वेगळी असेल, मात्र ए पॉइंटला सगळ्याच्या सगळ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी सेम असेल, बी पार्टिकलला सुद्धा सगळ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी व्हीबी असेल, म्हणजे सेम असेल. म्हणजे लक्षात घ्या, ए पॉइंट मधून पास होणारे जेवढे पार्टिकल्स या ए पॉइंट मधून पास होतील ते सगळेच्या सगळे व्हीए व्हेलॉसिटीने पास होतील. जेवढे बी मधून पास होतील तेवढे व्हीबी मधून पास होतील. याचा अर्थ काय झाला, वेगळ्या वेगळ्या पॉइंटला व्हेलॉसिटी वेगळी वेगळी आहे. वेगळ्या वेगळ्या पॉइंटला व्हेलॉसिटी वेगळी वेगळी आहे, मात्र गिवन पॉइंटला, दिलेल्या पॉइंटला सगळ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी सेम असणार आहे. व्हेलॉसिटी सेमचा अर्थ काय होतो, व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड पण सेम आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन पण सेम. म्हणजे पहा, ए ला वेगळी व्हेलॉसिटी असेल, बी ला वेगळी व्हेलॉसिटी असेल, मात्र ए मधून जेवढेही पार्टिकल पास होतील त्यांची व्हेलॉसिटी ही व्हीएच असेल, बी मधून जेवढे पार्टिकल्स पास होतील तेवढी सगळ्यांची व्हेलॉसिटी व्हीबी असेल. म्हणजे काय, गिवन पॉइंटला विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटी मध्ये चेंज होणार नाहीये. ठीक आहे. लेट सपोज माझ्याकडे हे 4 पार्टिकल्स आहेत, पी, क्यू, आर आणि एस, हे 4 पार्टिकल्स आहेत. तर जेव्हा पी पार्टिकल ए पॉइंट मधून पास होईल त्याची व्हेलॉसिटी व्हीएच असेल, त्याच्या पाठीमागून क्यू पार्टिकल आला, तो ए पॉइंट मधून पास झाला, त्याची सुद्धा व्हेलॉसिटी व्हीएच असेल. त्याच्यात थोड्या वेळानंतर आर पार्टिकल तिथून पास झाला, तो सुद्धा व्हीए व्हेलॉसिटीनच पास होईल. त्यानंतर एस नावाचा पार्टिकल तिथून पास झाला, तो सुद्धा व्हीए या व्हेलॉसिटीनेच पास होईल. म्हणजे पहा, पी पास झाला ए पॉइंट मधून, नंतर क्यू, नंतर आर, नंतर एस. मात्र ए मधून पास होताना सगळ्यांची व्हेलॉसिटी कशी होती, सेम होती. ए पॉइंट मधून पास होताना सगळ्यांची व्हेलॉसिटी सेम होती. सेम बी ला त्यांची व्हेलॉसिटी सगळ्यांची काय असेल, व्हीबी. म्हणजे दिलेल्या पॉइंटला जेवढेही पार्टिकल त्या पॉइंट मधून पास होणार आहेत त्यांची व्हेलॉसिटी सेम असणार आहे. अशा प्रकारच्या फ्लोला आपण स्टेडी फ्लो म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या पॉइंटला व्हेलॉसिटी वेगळी वेगळी असेल, वेगळ्या वेगळ्या पॉइंटला व्हेलॉसिटी वेगळी वेगळी असेल, मात्र कोणताही एक पॉइंट जेव्हा तुम्ही कन्सिडर करता त्या पॉइंट मधून पास होताना सगळ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी सेम असेल. दिस टाइप ऑफ फ्लो इज कॉल्ड ऍज अ स्टेडी फ्लो. या टाइपच्या फ्लोला काय म्हणायचं, स्टेडी फ्लो म्हणायचं. ठीक आहे. सो हाऊ टू डिफाइन दिस स्टेडी फ्लो? स्टेडी फ्लो कॅन बी डिफाइंड ऍज द फ्लो ऑफ फ्लुइड in which the velocity of fluid at a given point remains constant with respect to time. पहा, परत एकदा लक्षात आलं नसेल तर समजा मी हा एक पाईप कन्सिडर केलेला आहे. त्या ठिकाणी यामध्ये एक पॉइंट आहे ए, दुसरा पॉइंट आहे समजा बी, तिसरा पॉइंट आहे सी. सो अशा प्रकारे समजा इथून फ्लुइडचे पार्टिकल्स पास होत आहेत, ए मधून, बी मधून आणि सी मधून. सो स्टेडी फ्लोचा मिनिंग असा नाही होत की ए, बी आणि सी तिन्ही पॉइंटला व्हेलॉसिटी सारख्याच असतील. मग नेमका काय मिनिंग होतो, तर फ्लुइड जेव्हा या पाईप मधून पास होत आहे तर ए पॉइंटला त्या फ्लुइडची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहील, जी असेल ती समजा व्हीए आहे. तर सगळे पार्टिकल ए पॉइंटला पास होत असताना त्यांची व्हेलॉसिटी किती असेल, व्हीएच. बी पॉइंटला समजा त्या पार्टिकल्सची व्हेलॉसिटी व्हीबी आहे, तर सगळ्याच्या सगळ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी बी पॉइंटला व्हीबीच राहील. आणि सी पॉइंटला जर व्हेलॉसिटी व्हीसी असेल तर सगळ्या पार्टिकल्सची व्हेलॉसिटी सी पॉइंटला व्हीसी असेल. म्हणजे पहा, ए, बी, सी या पॉइंट्सला व्हेलॉसिटीज वेगळ्या वेगळ्या आहेत, मात्र ज्या त्या व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यू आहेत गिवन पॉइंटला व्हेलॉसिटीजच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या प्रत्येक पार्टिकलसाठी त्याच असतील. अशा प्रकारच्या फ्लोला आपण स्टेडी फ्लो असं म्हणत असतो. ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टूड दिस. आता बा, स्टेडी फ्लो जर लक्षात आला असेल तर आपल्याला व्यवस्थित प्रकारे लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो बद्दलचं एक्सप्लेनेशन लक्षात येईल. सो पहिल्यांदा पहा, लॅमिनार फ्लो कशाला म्हणायचं. सो लॅमिनार फ्लो इज ऑब्विसली स्टेडी फ्लो. लॅमिनार फ्लो काय असणार आहे, स्टेडी फ्लो असणार आहे. ओके.
मग काय असतं लॅमिनार फ्लो मध्ये? तर लॅमिनार फ्लो मध्ये जे ऍडजेसंट लेयर असतात, जे ऍडजेसंट लेयर्स असतात, फ्लुइडचे ऍडजेसंट लेयर्स हे स्मूथली एकमेकांच्या वरती अशा प्रकारे फ्लो होते. ठीक आहे. ऍडजेसंट लेयर्स फ्लोज स्मूथली ओव्हर इच अदर. म्हणजे स्मूथली फ्लोज ओव्हर इच अदरचा अर्थ काय झाला? तर पहा, हा लेयर याच डायरेक्शन मध्ये चाललाय, हा लेयर याच डायरेक्शन मध्ये, हा लेयर याच डायरेक्शन मध्ये. म्हणजे फ्लुइडचे जे लेयर्स आहेत, फ्लुइडचे जे लेयर्स आहेत ते एकमेकांचा पाथ क्रॉस करणार नाहीयेत, हे इथं लक्षात घ्या. सिंपल आहे. फ्लुइडचे जे लेयर्स आहेत, लॅमिनार फ्लो इज द स्टेडी फ्लो in which adjacent layers of the fluid, in which adjacent layers of the fluids flows over each other smoothly. Smoothly म्हणजे ते एकमेकांचे पाथ क्रॉस करणार नाहीयेत. ठीक आहे. आणि जो टर्ब्युलंट फ्लो असतो, दुसरा टाइप कोणता आहे? टर्ब्युलंट फ्लो. सो या टर्ब्युलंट फ्लो मध्ये काय होतं? टर्ब्युलंट फ्लो मध्ये काय होतं ते अशा प्रकारे, समजा हा लेयर इकडे पास होत आहे, हा इकडे, अशा प्रकारे सो मिक्सिंग होते. म्हणजे हे जे लेयर्स आहेत एकमेकांची पाथ क्रॉस करतायत. म्हणजे इथं जे लेयर्स आहेत फ्लुइडचे ते त्यांची व्हेलॉसिटी किंवा त्यांचा फ्लो एकमेकांना कसा आहे? पॅरलल आहे. आणि इथं टर्ब्युलंट फ्लो मध्ये मात्र ते एकमेकांचा पाथ क्रॉस करत आहेत. ठीक आहे. सो स्टेडी फ्लो मध्ये काय, सॉरी, लॅमिनार फ्लो काय आहे? लॅमिनार फ्लो इज द स्टेडी फ्लो इन विच ऍडजेसंट लेयर्स ऑफ द फ्लुइड फ्लोज ओव्हर इच अदर स्मूथली. म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये लक्षात ठेवा, हे जे फ्लुइडचे वेगवेगळे लेयर्स असणार आहेत, समजा हा एरो म्हणजे एक लेयर रिप्रेझेंट करतो, हा दुसरा, तिसरा, चौथा. तर तुम्ही व्यवस्थित पाहू शकता इथं डायग्राम मध्ये हे सगळे एकमेकांना कसे पॅरलल आहेत. म्हणजे हे एकमेकांचा पाथ क्रॉस करणार नाहीयेत, एकमेकांचा पाथ काय करणार नाहीत? क्रॉस करणार नाहीत. म्हणून हा स्टेडी फ्लो आहे. कारण एकमेकांचा पाथ जर क्रॉस केला, टर्ब्युलंट फ्लो मध्ये काय असतं? हे लेयर्स अशा प्रकारे एकमेकांचा पाथ क्रॉस करतात. मग समजा हे इकडे आणि हा लेयर इकडे चाललाय, तर तुम्ही जर या पॉइंटचा विचार केला तर या पाथनं जाणाऱ्या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे झाली आणि या पाथनं जाणाऱ्या पार्टिकल्सची डायरेक्शन इकडे झाली व्हेलॉसिटीची. म्हणजे एकाच पॉइंटला टर्ब्युलंट फ्लोचा जर विचार केला तर जे लेयर्स असतात, फ्लुइडचे जे लेयर्स असतात ते अशा प्रकारे एकमेकांचा पाथ क्रॉस करत असतात. ओके. मग टर्ब्युलंट फ्लो मध्ये स्टेडी फ्लो आहे का? नाहीये. का? कारण तुम्ही एक सिंगल पॉइंट ए कन्सिडर केला, मात्र इकडे जाणाऱ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी अशी आली, इकडे जाणाऱ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी अशा प्रकारे. म्हणजे एकाच पॉइंटला फ्लुइडला दोन दोन व्हेलॉसिटीज आहेत. एकाच पॉइंटला फ्लुइडला दोन दोन व्हेलॉसिटीज आहेत, वेगवेगळ्या डायरेक्शनच्या व्हेलॉसिटी आहेत. आपण स्टेडी फ्लो मध्ये काय पाहिलं होतं की गिव्हन पॉइंटला दिलेल्या एका सिंगल पॉइंटचा जेव्हा आपण विचार करतो त्या फ्लुइड मधल्या, तेव्हा त्या दिलेल्या पॉइंटला त्या फ्लुइडच्या सगळ्या पार्टिकलची व्हेलॉसिटी सेम असली पाहिजे. मात्र इथं एकाच पॉइंटला व्हेलॉसिटीज वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीज वेगवेगळ्या आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली टर्ब्युलंट फ्लो हा अनस्टेडी फ्लो आहे. टर्ब्युलंट फ्लो कसा आहे? अनस्टेडी आहे. सो सिम्पली लॅमिनार फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो याच्यामधला डिफरन्स लक्षात घ्या. लॅमिनार फ्लोलाच स्ट्रीमलाईन फ्लो असं सुद्धा म्हटलं जातं. लॅमिनार फ्लोला काय म्हटलं जातं? स्ट्रीमलाईन फ्लो म्हटलं जाईल. ओके. सो स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजेच लॅमिनार फ्लो मध्ये लेयर्स अशा प्रकारे एकमेकांना पॅरलल असतील, ते एकमेकांचा पाथ क्रॉस करणार नाहीत. टर्ब्युलंट फ्लो मध्ये मात्र हे अशा प्रकारचं होतं. मग लॅमिनार फ्लो कधी असतो आणि टर्ब्युलंट फ्लो कधी असतो? तर याचं सिंपल आन्सर आहे, जर फ्लुइड स्लोली फ्लो होत असेल, फ्लुइड स्लोली फ्लो होत असेल तर जनरली जो फ्लो असतो फ्लुइडचा तो लॅमिनार असतो. आणि फ्लुइड जर रॅपिडली फास्ट फ्लो होत असेल, फ्लो रेट जास्त असतो. टर्ब्युलंट फ्लो म्हणजे फ्लो रेट जास्त असतो. लॅमिनार किंवा स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे स्लो फ्लो रेट जो असणार आहे, रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड, रेट ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड हा टर्ब्युलंट फ्लो मध्ये कसा असतो? कमी असतो. सॉरी, लॅमिनार फ्लो मध्ये कमी असतो, टर्ब्युलंट फ्लो मध्ये जास्त असतो. सो हे बेसिक डिफरन्सचे पॉइंट आहेत. एक कन्सेप्ट आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी, ती आपल्याला लर्न करायची पुढे. सो क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीची अशी व्हॅल्यू आहे ज्या व्हेलॉसिटीपेक्षा कमी व्हेलॉसिटीने जर फ्लुइड पार्टिकल्स फ्लो होत असतील, ज्या व्हेलॉसिटीपेक्षा, ज्या व्हॅल्यूपेक्षा कमी व्हेलॉसिटीने जर फ्लुइड पार्टिकल्स फ्लो होत असतील तर जनरली फ्लो हा लॅमिनार फ्लो असतो. आणि
जर त्या पर्टिक्युलर व्हेलॉसिटी पेक्षा जास्त व्हेलॉसिटीनं फ्लुइड पार्टिकल्स फ्लो होत असतील तर तो टर्ब्युलंट फ्लो असतो. म्हणजे बेसिकली ही क्रिटिकल व्हेलॉसिटी काय कन्सेप्ट आहे, तर ही टर्ब्युलंट फ्लो आणि लॅमिनार फ्लोला डिफरन्शिएट करणारी गोष्ट आहे. म्हणजे एक रेफरन्स व्हॅल्यू आहे, दिलेल्या फ्लुइड साठी ती वेगवेगळ्या फॅक्टर्स वरती डिपेंड असते. ते कोणते फॅक्टर्स आहेत ते आपण डिस्कस करूयात, परंतु एवढंच लक्षात ठेवा, क्रिटिकल व्हेलॉसिटी फ्लुइड फ्लो मध्ये क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर एक व्हेलॉसिटीची, त्या फ्लुइडच्या व्हेलॉसिटीची अशी व्हॅल्यू ज्यापेक्षा कमी व्हेलॉसिटीने जर फ्लुइड फ्लो होत असेल तर तो लॅमिनार म्हणजेच स्ट्रीमलाईन फ्लो असतो, आणि त्याच्यापेक्षा एक्सेस असेल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू तर तो टर्ब्युलंट फ्लो असतो. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. सो एवढे डिफरन्सचे पॉइंट आपल्यासाठी सफिशियंट आहेत आणि क्लिअरली डायग्राम वरून दिसतंय. स्लोली पार्टिकल्स फ्लो होत आहेत, एकमेकांचा पाथ डिस्टर्ब करत नाहीयेत, एकमेकांना पॅरलली पास होत आहेत. टर्ब्युलंट मध्ये फ्लो रेट जास्त असल्यामुळे हे जे पार्टिकल्सचे पाथ आहेत एकमेकांना पॅरलल राहणार नाहीत, हे अशा प्रकारे मिक्स होतील. ओके, सो दिस इज द डिफरन्स बिटवीन लॅमिनार फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. ओके, सो एक कन्सेप्ट रेनॉल्ड नावाच्या सायंटिस्टने त्या ठिकाणी सांगितलेली आहे, रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबर कशाशी रिलेटेड आहे, तो क्रिटिकल व्हेलॉसिटीशी रिलेटेड आहे. कशाशी रिलेटेड आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटीशी रिलेटेड. तो आपण स्टडी करूयात. त्या अगोदर एक पॉइंट पहा, स्ट्रीमलाईन कशाला म्हणायचं. ठीक आहे, आपण फ्लोचे टाईप तर पाहिले, परंतु स्ट्रीमलाईन कशाला म्हणायचं. सो स्ट्रीमलाईन म्हणजे अशा प्रकारचा कर्व आहे त्या फ्लुइड मधला, ज्या कर्ववरती काढलेला टँजंट, ज्या कर्वला ड्रॉ केलेला टँजंट त्या पॉइंटला काय देतील आपल्याला, फ्लुइड व्हेलॉसिटीची डायरेक्शन. म्हणजे VA, VB, हे VC. सो हा जो कर्व इथं ड्रॉ केला होता, दिस कर्व इज नथिंग बट द स्ट्रीमलाईन. सो स्ट्रीमलाईन म्हणजे काय आहे, तर स्ट्रीमलाईन म्हणजे असा कर्व आहे ज्यावरती दिलेल्या पॉइंटला जर आपण टँजंट ड्रॉ केली, ज्या कर्ववरती गिवन पॉइंटला जर आपण टँजंट ड्रॉ केली तर ती टँजंट त्या पॉइंटला फ्लुइड फ्लोच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन शो करेल. त्या कर्वला आपण स्ट्रीमलाईन असं म्हणतो. ओके, सो एवढा पार्ट लक्षात ठेवा, फ्लुइड फ्लोशी रिलेटेड, त्याच्या टाईपशी रिलेटेड असणार. ओके, सो नाउ नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू स्टडी, दॅट इज द रेनॉल्ड्स नंबर. नेक्स्ट पॉइंट जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो पॉइंट आहे रेनॉल्ड्स नंबर. ओके, सो रेनॉल्ड्स नंबर कशाशी रिलेटेड आहे, पर्टिक्युलरली क्रिटिकल व्हेलॉसिटी. सो अकॉर्डिंग टू रेनॉल्ड, द फॉर्म्युला फॉर द क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड जेव्हा फ्लो होत आहे, सो त्याच्या क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असेल, इट इज रेनॉल्ड्स नंबर मल्टिप्लाइड बाय इटा डिवायडेड बाय रो म्हणजे डेन्सिटी आणि डी म्हणजे पाईपचा डायमीटर. सो दिस इज VC. VC म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी. हा फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्टली लक्षात ठेवायचा आहे, याचं कोणतंही डेरिव्हेशन आपल्याला इथं दिलेलं नाहीये. तुम्ही फक्त काय करा, 12th स्टँडर्ड साठी याचा डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. VC इज अ क्रिटिकल व्हेलॉसिटी, RA इज रेनॉल्ड्स नंबर, RA इज रेनॉल्ड्स नंबर. पुढे जो इटा दिलेला आहे, हा सिम्बॉल ग्रीक लेटर मध्ये याला इटा असं म्हणतात. इट इज द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. सो विस्कॉसिटीचा कोइफिशियंट काय असतो ते आपलं पुढच्या पॉइंट मध्ये ऑब्व्हियसली क्लिअर होऊन जाईल. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ फ्लुइड, जे फ्लुइड फ्लो होत आहे त्याची डेन्सिटी, आणि हा जो डी आहे, डी इज द डायमीटर ऑफ पाईप. डी काय आहे, डायमीटर ऑफ पाईप. ठीक आहे, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ रेनॉल्ड्स नंबर. ओके, सो इथून रेनॉल्ड्स नंबरचा जर फॉर्म्युला लिहायचा असेल तुम्हाला तर तो कसा येईल, रेनॉल्ड्स नंबर हे इकडे मल्टिप्लाय होईल. सो VC मल्टिप्लाइड बाय रो मल्टिप्लाइड बाय डी डिवायडेड बाय इटा. इटा म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, तो काय असतो त्याचं डिटेल डिस्कशन आपल्याला आता विस्कॉसिटी पॉइंट मध्ये स्टडी करायचंय. सो रेनॉल्ड्स नंबर एक कॉन्स्टंट आहे. रेनॉल्ड्स नंबर काय आहे, कॉन्स्टंट आहे. तो अशा प्रकारचा कॉन्स्टंट आहे की तो एक प्युअर नंबर आहे, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं युनिट आणि डायमेन्शन नसेल. तो एक प्युअर नंबर आहे, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं युनिट डायमेन्शन नसेल, तो एक प्युअरली फक्त नंबर असेल. सो रेनॉल्डनं तो डिस्कव्हर केलेला आहे, त्याच्या नावावरूनच तो रेनॉल्ड्स नंबर म्हणून ओळखला जातो. सो क्रिटिकल व्हेलॉसिटी इक्वल्स टू रेनॉल्ड्स नंबर मल्टिप्लाइड बाय कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डिवायडेड बाय रो म्हणजे त्या फ्लुइडची डेन्सिटी
आणि डी म्हणजे ज्या पाईप मधून ते फ्लुइड फ्लो होत आहे त्या पाईपचा तो डायमीटर असणार आहे. ठीक आहे. सो सध्या एवढंच लक्षात ठेवा त्याबद्दल. ओके. फ्लुइड फ्लो मध्ये विस्कस फ्लो, नॉन विस्कस फ्लो हे टाइप्स आपल्याला 12th स्टँडर्ड मध्ये गिवन नाहीये. तुम्हाला फक्त लॅमिनार फ्लो म्हणजेच स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो याच्यातला डिफरन्स व्यवस्थित प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. ओके. सो नेक्स्ट पॉइंट आहे विस्कॉसिटी. ओके. नेक्स्ट पॉइंट इज विस्कॉसिटी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ विस्कॉसिटी लक्षात घ्या. तुम्ही जर फरशीवरती टाइल्स वरती पाणी जर टाकलं तर ते पाणी फ्लो व्हायला लागेल. त्या टाइल्स वरती ते वॉटर काय व्हायला लागेल, फ्लो व्हायला लागेल. त्या वॉटर ऐवजी जर तुम्ही हनी टाकला म्हणजे मध टाकला ते सुद्धा फ्लो होईल, परंतु वॉटरच्या कंपॅरिझन मध्ये ते स्लोली फ्लो होईल. म्हणजे वेगवेगळं लिक्विड वेगवेगळ्या रेटनं फ्लो होईल. जर तुम्ही फरशीवरती एकाच फरशीवरती काय केलं, सेम टाईपच्या टाइल्स वरती काय केलं, अगोदर पाणी टाकलं ते सर्टन व्हेलॉसिटीनं मूव्ह होत गेलं पुढे, मध टाकलं हनी तर ते थोडं स्लोली फ्लो होत जाईल. ठीक आहे. दोनच एक्झाम्पल घेऊ आपण, मध आणि पाण्याचं. सो हे घडण्यामागे जे कारण आहे ते कारण म्हणजे फ्लुइड फ्रिक्शन. ते म्हणजे काय, फ्लुइड फ्रिक्शन. मग कुठे होतं फ्लुइड फ्रिक्शन, लेयर्स ऑफ फ्लुइड. लेयर्स ऑफ फ्लुइड, फ्लुइडचे जे लेयर्स आहेत त्यांचं आपापसातलं फ्रिक्शन आणि बिटवीन लेयर्स ऑफ फ्लुइड अँड लेयर्स ऑफ फ्लुइड अँड सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे ज्या पाईप मधून किंवा ज्या सरफेस वरती ते फ्लुइड फ्लो होत आहे त्याच्यामधलं फ्रिक्शन. म्हणजे पहा, समजा हा एक सरफेस आहे आणि या सरफेस वरती हे फ्लुइडचे लेयर्स अशा प्रकारे फ्लो होत आहेत. सो हे जे लेयर्स आहेत, हे अॅरो म्हणजे काय आहे, फ्लुइडचे लेयर्स आहेत. तर या फ्लुइडच्या लेयर्स मध्ये सुद्धा आपापसात फ्रिक्शन होणार आहे आणि या फ्लुइडच्या लेयरचं ही जी सराउंडिंग आहे, ही जी बाउंड्री आहे किंवा हा जो सरफेस आहे याच्यासोबत सुद्धा फ्रिक्शन होणार आहे. याच्यासोबत सुद्धा काय होणार आहे, फ्रिक्शन होणार आहे. आणि या फ्रिक्शनमुळे काय होतं तर या फ्लुइड्सच्या लेयर्स वरती एक ड्रॅग फोर्स ऍक्ट होतो. परत एकदा पहा, एकदम इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे विस्कॉसिटीची. कारण याच्यावरती बरेच फॉर्म्युले आपल्याला डिराईव्ह करायचे त्या चॅप्टरमध्ये. सो विस्कॉसिटी म्हणजे बेसिकली काय आहे लक्षात घ्या. सो फ्लुइडच्या लेयर्स मधलं आपापसातलं फ्रिक्शन, फ्लुइड्सच्या लेयर मधलं आपापसातलं फ्रिक्शन किंवा फ्लुइडच्या लेयरचं सराउंडिंग सोबतचं म्हणजे सरफेस सोबतचं किंवा ज्या पाईप मधून फ्लुइड फ्लो होत आहे त्या पाईप सोबतचं फ्रिक्शन, या फ्रिक्शन्समुळे काय होतं तर एक ड्रॅग फोर्स त्या फ्लुइड वरती ऍक्ट होतो. ड्रॅग फोर्स म्हणजे काय, फ्लुइड ज्या डायरेक्शन मध्ये चाललंय त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ते फ्लुइड ड्रॅग केल्या जातं. हा ड्रॅग फोर्स म्हणजेच मोशनला अपोज करणारा फोर्स त्या फ्रिक्शनमुळे त्या फ्लुइड वरती ऍक्ट होतो आणि यालाच आपण विस्कॉसिटी असं म्हणतो. म्हणजे वॉटर फास्ट फ्लो झालं ऍज कम्पेअर टू हनी, याचा अर्थ वॉटरची विस्कॉसिटी म्हणजे वॉटरच्या लेयर्स मधलं फ्रिक्शन कमी आहे आणि त्याचसोबत कम्पेअर केलं तर हनी म्हणजेच ते जो मध होता त्याच्या लेयर्स मधलं फ्रिक्शन जास्त आहे म्हणजेच विस्कॉसिटी जास्त आहे. सो बेसिकली विस्कॉसिटी इज द टर्म विच डिस्क्राइब्स द फ्लुइड फ्रिक्शन. फ्लुइड मधलं जे फ्रिक्शन असतं ज्यामुळे त्या फ्लुइडची मोशन अपोज केल्या चाललीये त्याला आपण काय म्हणत असतो, विस्कॉसिटी असं म्हणत असतो. मग समजा एखादा फ्लुइड नॉन विस्कस आहे, प्रॅक्टिकली तर ते पॉसिबल नाहीये. ठीक आहे, प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही, परंतु आपण आयडियल फ्लुइड अज्युम केलेला आहे. सो त्या ठिकाणी नॉन विस्कस फ्लुइड कसं दिसेल, समजा एखाद्या पाईप मधून नॉन विस्कस फ्लुइड फ्लो होते तर नॉन विस्कस फ्लुइड हे अशा प्रकारे म्हणजे कोणताच लेअर कोणाच्या पाठीमागे नाहीये, सगळे सोबतच पुढे पुढे चाललेत कारण त्यांच्यामध्ये इंटरनल फ्रिक्शनच नाहीये. सो दीज आर दी लेयर्स ऑफ नॉन विस्कस फ्लुइड. लेयर्स ऑफ नॉन विस्कस फ्लुइड हे नॉन विस्कस फ्लुइडचे लेयर्स आहेत आणि तेच पाईप मधून जर विस्कस फ्लुइड फ्लो होत असेल तर अशा प्रकारचं असेल. हे पहा, समजा हा एक पाईप आहे, अशा प्रकारचा एक पाईप आहे. या पाईप मधून फ्लुइडचा फ्लो आपण दाखवलेला आहे. ठीक आहे. सो पहा, ही त्या पाईपची वॉल आहे, इकडे सुद्धा या पाईपची वॉल आहे. तर जे लेअर त्या पाईपच्या वॉलच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील त्यांच्यावरती जास्त अपोजिंग फोर्स ऍक्ट होईल. सो ते सगळ्यात स्लोली फ्लो होतील.
त्याच्यापासून, म्हणजे आपण जसं पाईप पासून दूर चाललो पाईपच्या सेंटरकडे, ही पाईपची सेंटर लाईन आहे. सो पाईपच्या वॉल पासून आपण जसं सेंटरकडे चाललोय तशी लेयर्सची व्हेलॉसिटी वाढत चालली. म्हणजे पहा, या लेयरची व्हेलॉसिटी कमी आहे, त्याच्यापेक्षा याची जास्त आहे, त्याच्यापेक्षा याची जास्त आहे. इकडनं परत इकडे परत वॉल आहे त्या पर्टिक्युलर पाईपची, याची व्हेलॉसिटी कमी आहे, त्याच्या तुलनेत याची व्हेलॉसिटी जास्त आहे, आणि सगळ्यात जास्त या सेंट्रल लेयरची असते. म्हणजे कोणते लेयर्स स्लोली फ्लो होतात सगळ्यात, जे पर्टिक्युलरली एखाद्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजेच पाईपच्या वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये वगैरे आहेत. आणि म्हणून असं होतंय, अशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन आहे. हा फास्ट फ्लो होणारा एरो आपण थोडा मोठा दाखवलाय. मग त्याच्यापासून आपण जसं वॉलकडे चाललोय तर फ्लुइडची व्हेलॉसिटी कमी कमी होत चालली आहे, किंवा असं म्हणू शकतो वॉल कडून सेंटरकडे चाललोय तर फ्लुइडची व्हेलॉसिटी वाढत चालली आहे. म्हणून हे लेयर्स असे मागे पुढे असतील, कारण यांच्यामध्ये काय आहे, इंटरनल फ्रिक्शन आहे. यांच्यामध्ये काय आहे, इंटरनल फ्रिक्शन आहे, म्हणजे हे विस्कस फ्लुइड आहे. हे कसं आहे, विस्कस फ्लुइड. सो हे विस्कस फ्लुइडचं रिप्रेझेंटेशन असतं, आणि हे लेयर्स ऑफ नॉन विस्कस फ्लुइड. हे एकमेकांवरती इंटरनल फ्रिक्शनच ऍक्ट करत नाही, त्यामुळे सगळे सोबतच पुढे चालले, यांची मोशन अपोज केल्या नाही चालली. ठीक आहे. सो हे रिप्रेझेंटेशन लक्षात ठेवा. सो हाऊ टू डिफाईन विस्कॉसिटी. मग विस्कॉसिटीला डिफाईन कसं केलं जाऊ शकतं हे ड्रॉ करून घ्या पहिल्यांदा. सो विस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. कशाची प्रॉपर्टी आहे ती, फ्लुइडची प्रॉपर्टी आहे. सो विस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ विच, म्हणजेच ड्यू टू दॅट प्रॉपर्टी अ ड्रॅग फोर्स ऍक्ट्स ऑन द लेयर्स ऑफ फ्लुइड. त्या प्रॉपर्टीमुळे काय होतं, फ्लुइडचे जे लेयर्स आहेत त्यांच्यावरती ड्रॅग म्हणजे काय, मोशन जिकडे होत आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये त्या फ्लुइडच्या मोशनला, त्या लेयर्सच्या मोशनला अपोज करणारा फोर्स ऍक्ट होतो. त्या प्रॉपर्टीला आपण त्या फ्लुइडची काय म्हणणार आहोत, विस्कॉसिटी. मग विस्कॉसिटी दोन्ही टाईपच्या फ्लुइडला असते. फ्लुइड कशाला म्हणतो आपण, फ्लुइड म्हणजे असे सबस्टन्सेस जे फ्लो होऊ शकतात. आठवायचंय फर्स्ट लेक्चर. ठीक आहे. मग त्यामध्ये लिक्विड्स आले आणि गॅसेस आले. मग लिक्विड्स मध्ये विस्कॉसिटीला कारण काय आहे, हे लेयर्स एकमेकांवरती का फ्रिक्शन ऍक्ट करतात लक्षात घ्या. पहा, समजा हा एक लेयर आहे आणि हा एक लेयर आहे. सो या लेयरचा हा फ्लुइड पार्टिकल घेतला या लेयरचा, तर हे एकमेकांच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये येतात. कोएझिव्ह फोर्स, ऍडेझिव्ह फोर्स आपण स्टडी केलं होतं ना. सो हे लेयर्सचे पार्टिकल्स एकमेकांच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये येतात. म्हणजे प्रामुख्यानं लिक्विड मध्ये जो विस्कॉसिटी प्रॉपर्टी आहे ती कशामुळे आहे, तर लिक्विडचे जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यातल्या आपापसातल्या कोएझिव्ह फोर्समुळे, किंवा लिक्विड त्या वॉलच्या किंवा सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यावरती तिथं जो फोर्स ऍक्ट होईल दॅट फोर्स इज द ऍडेझिव्ह फोर्स. म्हणजे लिक्विड मध्ये विस्कॉसिटी असण्याला कारण काय आहे, रिझन माहित पाहिजे आपल्याला. ठीक आहे. विस्कॉसिटी तर माहित झाली की जे फ्लुइडचे लेयर्स एकमेकांवरती असे पास होणार आहेत, म्हणजे फ्लुइडचे लेयर फ्लो होत आहेत. फ्लुइड फ्लो होत आहे म्हणजे फ्लुइडचे लेयर्स पास होत आहेत. मात्र ते एकमेकांवरती फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट करतायत, ड्रॅग फोर्स ऍक्ट करतायत. त्याला कारण काय आहे, कोएझिव्ह फोर्स और ऍडेझिव्ह फोर्स. म्हणजे त्या लिक्विडच्या मॉलिक्युल्स मधला कोएझिव्ह फोर्स, किंवा ते लिक्विडचे मॉलिक्युल ज्या सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत फ्लो होत असताना त्याच्यातला ऍडेझिव्ह फोर्स. मात्र गॅसेस मध्ये कारण दुसरंच आहे. गॅसेस मध्ये सुद्धा विस्कॉसिटी प्रॉपर्टी आहे, मात्र त्याला रिझन काय आहे, रॅन्डमनेस. रॅन्डमनेस म्हणजे काय, हा मॉलिक्यूल इकडे चाललाय, हा मॉलिक्यूल इकडे चाललाय, हा मॉलिक्यूल इकडे चाललाय. हे मॉलिक्यूल्स जे गॅसचे हे असे रॅन्डम मोशन मध्ये असतात, आणि त्यामुळे एकमेकांचा पाथ क्रॉस करून एकमेकांची मोशन अपोज करतात. हे कारण आहे गॅसेस मध्ये विस्कॉसिटीसाठीच. गॅसेस मध्ये विस्कॉसिटीला कारण काय आहे, पहा जसं आपण याच्यामध्ये पाहिलं होतं करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये. काय असतं करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये, इलेक्ट्रॉन्स एकमेकांचे पाथ क्रॉस करून काय करतात, मोशन अपोज करतात, एकमेकांवरती कोलाइड होतात. तसंच गॅसेसच्या कंडिशन मध्ये सुद्धा होतं. गॅसेसचे जे मॉलिक्युल्स असतात, गॅसेसचे जे पार्टिकल्स असतात, त्यांची मोशन कोणती असते, रॅन्डम मोशन. मग या रॅन्डम मोशनमुळे ते एकमेकांचे पाथ अशा प्रकारे क्रॉस करतात. मग त्यांनी एकमेकांचे पाथ क्रॉस केल्यामुळे काय होतं, तर त्यांचं एकमेकांवरती कोलिजन होतं. या कोलिजनमुळे काय होतं, तर त्यांच्या फ्लोला एक अपोजिशन येतं. बेसिकली काय आहे, विस्कॉसिटी इज द अपोजिशन ऑफर्ड टू द फ्लो ऑफ फ्लुइड.
दिलेल्या फ्लुइडच्या फ्लोला येणारं अपोजिशन म्हणजे विस्कॉसिटी आहे. दिलेल्या फ्लुइडच्या फ्लोला येणारं अपोजिशन म्हणजे विस्कॉसिटी आहे. सो लिक्विड मध्ये त्या अपोजिशनला कारण आहे कोएझिव्ह किंवा ऍडेझिव्ह फोर्सेस, आणि गॅसेस मध्ये त्या अपोजिशनला कारण आहे रॅन्डमनेस, जी रॅन्डम मोशन असते गॅसेसच्या मॉलिक्युलची, त्यामुळे ते होत असतं. मग आता लक्षात घ्या, टेम्परेचरचा विस्कॉसिटीवरती काय परिणाम होतो ते आपल्याला इथे डिस्कस करायचे. टेम्परेचरचा विस्कॉसिटीवरती काय परिणाम होतो. सो इन लिक्विड्स टेम्परेचर increases, then viscosity decreases. But in gases temperature increases, then viscosity also increases. असं का होत असेल लक्षात घ्या. सो पर्टिक्युलरली पहा, कारण काय आहे. लिक्विड मध्ये विस्कॉसिटी असण्याला कारण काय आहे, कोएझिव्ह ऍडेझिव्ह फोर्सेस, आणि गॅसेस मध्ये विस्कॉसिटी असण्याला कारण काय आहे, गॅसेसच्या मॉलिक्युलची रॅन्डम मोशन. ओके, मग पहा, टेम्परेचर वाढलं तर हे जे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यातली स्पेसिंग वाढत जाणार आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला माहिती आहे की कोएझिव्ह ऍडेझिव्ह फोर्सेस हे शॉर्ट रेंज फोर्सेस आहेत. कसे फोर्सेस आहेत, शॉर्ट रेंज फोर्सेस. मग टेम्परेचर वाढलं, व्यवस्थित लक्षात घ्या, इथं हे कारण रिझन्स काय आहेत, लिक्विडमध्ये विस्कॉसिटीला रिझन काय आहे आणि गॅसेसमध्ये विस्कॉसिटीला रिझन काय आहे, हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तरच टेम्परेचर सोबत विस्कॉसिटीमध्ये का आणि कसे चेंजेस होतात ते तुमच्या लक्षात येईल. ओके, मग त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा टेम्परेचर वाढतं, लिक्विडचं पहिल्यांदा एक्सप्लेनेशन पहा, टेम्परेचर वाढतं तेव्हा लिक्विड मॉलिक्युल्स मधली स्पेसिंग सुद्धा वाढत चालली आहे. स्पेसिंग वाढणं म्हणजे मॉलिक्युल्स मधलं डिस्टन्स वाढणं, म्हणजे कोएझिव्ह फोर्सेसचा इफेक्ट कसा होईल, कमी होईल ना, कारण ही शॉर्ट रेंज फोर्सेस आहेत. मॉलिक्युल एकमेकांपासून दूर चालले म्हणजे त्यांच्यातला कोएझिव्ह फोर्स काय होणार आहे, वीक होणार आहे. कोएझिव्ह फोर्स वीक होत आहे म्हणजे ऑब्व्हियसली विस्कॉसिटी कमी होत आहे. सो हे एक्सप्लेनेशन आहे. लिक्विड्स मध्ये टेम्परेचर वाढलं तर विस्कॉसिटी डिक्रीज होते. गॅसेस मध्ये का वाढते टेम्परेचर सोबत, टेम्परेचर वाढलं की हे रॅन्डमनेस जे आहे, टेम्परेचर वाढलं तर रॅन्डमनेस काय होणार, वाढणार आहे. आणखी जास्त स्पीडनं ते एकमेकांचे पाथ क्रॉस करतील, कोलिजन होईल, मोमेंटम मध्ये चेंज जास्त होईल आणि म्हणजेच ड्रॅग फोर्स जास्त प्रमाणात अप्लाय होईल. म्हणजे गॅसेस मध्ये टेम्परेचर वाढलं तर हे रॅन्डमनेस वाढतं म्हणजे अपोजिशन पण वाढेल आणि म्हणून विस्कॉसिटी वाढत असते. तर हे विस्कॉसिटीशी रिलेटेड हे थेरॉटिकल एक्सप्लेनेशन आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ओके, आता आपल्याला डिस्कस करायचा एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे, म्हणजेच आपल्याला विस्कॉसिटी कोणत्या कोणत्या फॅक्टर्स वरती डिपेंड असते त्यावरती डिस्कशन करायचं आहे. मग विस्कॉसिटीमुळे जो ड्रॅग फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होत असतो, विस्कॉसिटीमुळे जो ड्रॅग फोर्स ऍक्ट होत असतो तो कोणत्या फॅक्टर्स वरती डिपेंड असतो ते स्टडी करण्या अगोदर आपल्याला एक पॉइंट स्टडी करायचा आहे, दॅट इज द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय आहे लक्षात घ्या. समजा हा एक सरफेस आहे आणि त्याच्यावरती तुम्ही फ्लुइड टाकले, लिक्विड टाकले, तर जे त्याच्या कॉन्टॅक्ट मधला लेअर असेल त्याची व्हेलॉसिटी कमी असेल, त्याच्यापेक्षा त्याच्या वरच्या लेअरची व्हेलॉसिटी जास्त असेल, त्याच्या आणखी वरचा लेअर घेतला आणखी जास्त असेल. म्हणजे हा जो स्टेडी लेअर आहे याला आपण असं कन्सिडर करा, जो डायरेक्ट या लेअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेला लेअर आहे तो स्टेडी आहे. म्हणजे याला मी नाव देणार स्टेडी लेअर. स्टेडी म्हणजे तो रेस्टलाच आहे. आणि त्याच्यापासून आपण जसं म्हणजे या फिक्स सरफेस पासून आपण जसं जसं दूर चाललोय इकडे पहा, या फिक्स लेअर पासूनचे जे डिस्टन्स आहे लेट सपोज ते आपण डीएक्स न डिनोट करूयात. ते आपण कशाने डीएक्स म्हणजे कशा प्रकारे डीएक्स ने डिनोट होईल ते पहा लक्षात घ्या. समजा हा जो पर्टिक्युलर लेअर आहे याची व्हेलॉसिटी व्ही आहे, हा लेअर व्ही व्हेलॉसिटीचा आहे. मग त्याच्या वरती असलेला लेअर त्याची व्हेलॉसिटी जास्त असेल, ती व्ही प्लस डेल्टा व्ही आहे समजा, किंवा डीव्ही, व्ही प्लस डीव्ही आहे. आणि त्याच्या खालच्या लेअरची काय असेल, व्ही मायनस डीव्ही. पहा लक्षात घ्या, हा जो लेअर आहे ज्याचं समजा डिस्टन्स फिक्स लेअर पासूनच एक्स आहे त्याची व्हेलॉसिटी किती आहे, व्ही. आणि ज्याचं डिस्टन्स व्ही प्लस डेल्टा व्ही आहे, सॉरी ज्याची व्हेलॉसिटी व्ही प्लस डेल्टा व्ही आहे त्याचं डिस्टन्स फिक्स लेअर पासूनच समजा एक्स प्लस डीएक्स आहे. ठीक आहे, हे पहा व्ही प्लस डीव्ही
हे एक्स प्लस डीएक्स अशा प्रकारे, किंवा डेल्टा एक्स ना आपण त्याला डिनोट करूयात, किंवा डीएक्स डीव्ही असू दे. सो काय झालं पहा, हा स्टेडी लेअर आहे, त्याच्यापासूनच ज्या लेअरचं डिस्टन्स एक्स आहे त्याची व्हेलॉसिटी व्ही आहे, ज्याचं डिस्टन्स एक्स प्लस डीएक्स आहे त्याची व्हेलॉसिटी व्ही प्लस डीव्ही आहे. म्हणजे काय पहा, आपण जसं या स्टेडी लेअर पासून दूर चाललेलो आहोत तशी तशी व्हेलॉसिटी वाढत आहे. अँड लेट द व्हेलॉसिटी ग्रेडियंट बी डीव्ही बाय डीएक्स. मग हे डीव्ही बाय डीएक्स काय असणार आहे, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजे काय, चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स फ्रॉम द फिक्स लेअर. किंवा स्टेडी लेअर म्हणजे हा काय, एक फिक्स्ड लेअर आहे. या फिक्स लेअर पासूनच्या डिस्टन्स सोबत त्या व्हेलॉसिटीमध्ये कशा प्रकारे चेंज होतो त्याला आपण व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणतो. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू द डिस्टन्स फ्रॉम द फिक्स लेअर. ओके, सो लक्षात घ्या. तो हा डीव्ही बाय डीएक्स म्हणजे काय असणार आहे, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. परत पहा, हा जो लेअर आहे डायरेक्टली या सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मधला तो स्टेडी आहे, फिक्स आहे. त्याच्यापासून आपण जसं जसं दूर चाललोय तसं तसं व्हेलॉसिटी वाढत चालली. म्हणजे याची व्ही मायनस डीव्ही आहे. त्याच्यानंतरचा लेअर त्याची वाढली म्हणजे व्ही झाली. त्याच्यानंतरचा लेअर वाढली आणखी व्ही प्लस डीव्ही झालेली आहे. सो व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय, प्रत्येक डीएक्स एवढ्या डिस्टन्सला डीव्ही एवढा चेंज असं आपण कन्सिडर केलं. सो त्यावरून आपण युनिट डिस्टन्सला झालेला चेंज. सो चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट डिस्टन्स, change in velocity per unit distance from the steady or the fixed layer, it is called as a velocity gradient. म्हणजे पहा, dx एवढ्या डिस्टन्स मध्ये फिक्स लेअर पासून दूर जाताना dx एवढ्या डिस्टन्स मध्ये dv एवढा व्हेलॉसिटीत चेंज होतो. dx एवढ्या डिस्टन्स मध्ये व्हेलॉसिटी मध्ये चेंज किती होतो, dv. तर आपल्याला माहितीये जर dv बाय dx घेतलं तर युनिट डिस्टन्स मध्ये किती चेंज होतो ते आपल्याला मिळेल. ठीक आहे ना, डीएक्स डिस्टन्स मध्ये. म्हणजे पहा, जसं डिस्टन्स वाढतंय फिक्स लेअर पासूनच व्हेलॉसिटी वाढत चालली आहे. म्हणजे व्हेलॉसिटी कशासोबत चेंज होतोय, फिक्स लेअर पासूनच्या डिस्टन्स सोबत. मग डीएक्स एवढ्या डिस्टन्स मध्ये जर डीव्ही एवढा चेंज व्हेलॉसिटीत होत असेल तर डीव्ही बाय डीएक्स काय आहे, चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट डिस्टन्स. ठीक आहे. सो डीव्ही बाय डीएक्स इज द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. याला नोट डाऊन करून घ्या कारण हे सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग आता हा जो ड्रॅग फोर्स ऍक्ट होणार आहे ड्रॅग फोर्स जो ऍक्ट होणार आहे विस्कॉसिटीमुळे. ड्रॅग फोर्स म्हणजे काय, तर ती फ्लुइडचे लेयर्स जिकडे मूव्ह होत आहेत त्याला अपोज करणारा, त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणारा फोर्स म्हणजे काय झाला, ड्रॅग फोर्स. सो विस्कॉसिटीमुळे ऍक्ट होणारा हा जो ड्रॅग फोर्स आहे, हा ड्रॅग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो एरियाला. कशाला, एरियाला. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. इथं हा एरिया ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया नाहीये, हा त्या फ्लुइडच्या लेअरचा सरफेस एरिया आहे. ठीक आहे, इथं हा क्रॉस सेक्शनल एरिया नाहीये. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचं समजा हे असं जर असलं आणि इकडनं अशा प्रकारे फ्लुइड पास होत आहे तर आपण जर क्रॉस सेक्शन एरिया घ्यायचा असेल तर हा एरिया घेतो. मात्र तो हा एरिया आहे सरफेस लेअर, जो लेअर असणार आहे फ्लुइडचा त्या लेअरचा तो एरिया असणार आहे, तो क्रॉस सेक्शनल एरिया नसेल. हे इथं नोट डाऊन करून घ्या. सो तो जो ड्रॅग फोर्स आहे तो एरियाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तसंच तो ड्रॅग फोर्स व्हेलॉसिटी ग्रेडियंटला म्हणजेच डीव्ही बाय डीएक्स ला सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग या दोघांना जर आपण कंबाईन केलं, तर इक्वेशन काय बनेल, एफ इज प्रोपोर्शनल टू ए इंटू डीव्ही बाय डीएक्स. ए इंटू डीव्ही बाय डीएक्स. ओके, सो इथं एक कॉन्स्टंट येतो. सो हा एफ इक्वल्स टू येईल तो कॉन्स्टंट इटा इंटू हा ए इंटू हा डीव्ही बाय डीएक्स. सो हा कॉन्स्टंट इटा काय आहे, सो इट इज द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. इट इज द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. विस्कॉसिटीचा तो कोइफिशियंट आहे. मग तो विस्कॉसिटी कोइफिशियंट आपण कशा प्रकारे डिफाइन करू शकतो, इटा इक्वल्स टू काय होईल, तर पहा हा एरिया काय होईल इकडं डिवाइड होईल आणि डीव्ही बाय डीएक्स सुद्धा काय होईल, डिवाइड होईल. सो फोर्स डिवाइडेड बाय एरिया इंटू डीव्ही बाय डीएक्स. फोर्स इंटू हे पहा काय आलं आपल्याकडे,
सो पर्टिक्युलरली आपण स्टडी काय करतोय की हा जो ड्रॅग फोर्स विस्कॉसिटीमुळे जो ड्रॅग फोर्स फ्लुइडच्या लेयर्स वरती ऍक्ट होणार आहे, तो ड्रॅग फोर्स कोणत्या कोणत्या फॅक्टर्स वरती डिपेंड असणार आहे. सो तो लेयरचा सरफेस एरिया, त्यानंतर व्हेलॉसिटी ग्रेडियंट यांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. दोघांना कंबाईन केलं तर हे इक्वेशन आलं. सो आपण तिथं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जो घेतो तो इटा म्हणजे काय आहे, इट इज द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. जसं फ्रिक्शन मध्ये आपण हा म्यू घेतो, इट इज द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, तसंच हा इटा इथं काय आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आणि मग त्या कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीला जर डिफाईन करायचं असेल तर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज डिफाइंड ऍज द ड्रॅग फोर्स पर युनिट एरिया, ड्रॅग फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ड्रॅग फोर्स पर युनिट एरिया, फक्त या फॉर्म्युलाला रीड करायचं, तीच डेफिनेशन असेल या कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची. सो काय आहे ते, सो दॅट कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज डिफाइंड ॲज द ड्रॅग फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आणि इथून मग तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येते. ठीक आहे. सो सगळ्यात महत्वाचं, काही जणांना फक्त हा फॉर्म्युलाच लक्षात राहतो की इटा इक्वल्स टू एफ डिवायडेड बाय ए इंटू डीव्ही बाय डीएक्स. मात्र डीव्ही बाय डीएक्स काय आहे हे माहित पाहिजे, विस्कॉसिटी म्हणजे ऍक्च्युअली कन्सेप्ट काय आहे हे माहित पाहिजे. हे सगळे पॅरामीटर्स माहित असतील, ऍक्च्युअल कन्सेप्ट माहित असेल तरच आपल्याला हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात आला आहे असं म्हणता येईल, आणि तरच त्याच्यावरती बेस्ड असणारे, डिपेंड असणारे न्यूमेरिकल एक्झाम्पल्स सॉल्व्ह होतील. ठीक आहे. सो आय होप यू अंडरस्टूड दिस. एकदम सिंपल आहे, फक्त स्टेप बाय स्टेप आपल्याला जावं लागणार आहे. ओके. सो इट इज अबाउट दी विस्कॉसिटी. ठीक आहे. विस्कॉसिटीचा पॉइंट आणखी संपलेला नाहीये, विस्कॉसिटीचा पॉइंट आणखी संपलेला नाहीये. ठीक आहे. तो आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. परंतु त्यामध्ये आपल्याला विस्कॉसिटी म्हणजे नेमकं काय हे लक्षात येणं आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, जसं आपण सॉलिड मध्ये फ्रिक्शन स्टडी केलं होतं, सॉलिड मध्ये काय केलं होतं, फ्रिक्शन स्टडी केलं होतं, तशाच प्रकारचं लिक्विड मध्ये विस्कॉसिटी असते. म्हणजे लिक्विडच्या लेयर्स मधलं आपापसातलं फ्रिक्शन असेल, किंवा मग पर्टिक्युलरली त्या लिक्विडच्या लेयरचं सराउंडिंग सोबत, म्हणजे ज्या पार्ट वरती ते फ्लो होत आहे त्यामधलं फ्रिक्शन असेल. इथं हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे की जसं तुम्ही सॉलिड सरफेस पासून दूर चाललाय, ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये ते लिक्विडचे लेयर्स आहेत, तशी व्हेलॉसिटी वाढत चालली आहे. आणि समजा डीव्ही एवढी व्हेलॉसिटी डीएक्स एवढ्या डिस्टन्स मध्ये वाढत असेल तर डीव्ही बाय डीएक्स म्हणजे चेंज ऑफ व्हेलॉसिटी पर युनिट डिस्टन्स फ्रॉम दी फिक्स लेअर, याला व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणतात. हे समजणं कन्सेप्च्युअली इथं खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं ज्यांनी मी 11th मध्ये हे पर युनिट ही कन्सेप्ट कशा प्रकारची असते हे एक्सप्लेन करताना व्यवस्थित लक्ष दिलं असेल, त्यांना व्हेलॉसिटी ग्रेडियंट समजण्यामध्ये कोणत्याही प्रकारची डिफिकल्टी येणार नाहीये. ओके. सो पहा, फ्लुइड डायनामिक्स म्हणजे काय, फ्लुइडचाच स्टडी आपण करत आहोत, मात्र फ्लुइड इज इन मोशन. इथं फ्लुइड कसं आहे, मोशन मध्ये आहे. ओके. त्यामध्ये पुढचा जो पॉइंट आपण स्टडी करणार आहोत दॅट इज द स्टोक्स लॉ. तो काय आहे, स्टोक्स लॉ आहे. तर तो स्टोक्स लॉ आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे. सो आज आपण बेसिकली फ्लुइड डायनामिक्स म्हणजे काय, फ्लुइड फ्लोचे दोन टाइप्स, स्ट्रीमलाईन फ्लो कशाला म्हणायचं, टर्ब्युलंट फ्लो कशाला म्हणायचं, याच्याबद्दलचा स्टडी केला. आणि सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट फ्लुइड डायनामिक्स मध्ये किंवा फ्लुइडच्या मोशनशी रिलेटेड असणारी दॅट इज द विस्कॉसिटी. हे जर व्यवस्थित प्रकारे लक्षात आलं असेल तर पुढचे पॉइंट्स, स्टोक्स लॉ असेल किंवा त्याच्यानंतरचे सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला इझिली समजतील. ओके. सो पहिल्यांदा काय करा, फ्लुइड स्टॅटिक्सला चांगल्या प्रकारे रिवाइज करा. ठीक आहे. हे लेक्चर पाहणं झाल्यानंतर फ्लुइड स्टॅटिक्सला एकदा रिवाइज करा, मग आपण पुढे तशा प्रकारे शक्य होईल आपण लेक्चर्स कंडक्ट करूया. सो आजचं लेक्चर आपण इथंच कन्क्लूड करूयात. स्टडी वेल, हॅव अ नाईस डे अँड थँक्यू.